नमस्कार. विश्वसंवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुणे आणि वृत्तम ॲपच्या सर्व दर्शकांना आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. मी गोपाळ जोशी. आज थोडं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, त्यातही विशेषतः अमेरिकेतल्या काही घडामोडी आणि धोरणांविषयी एक थोडक्यात विश्लेषण मी करणार आहे. मित्रहो, आपण बघितलं असेल की बायडेन यांच्या अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या ध्येयधोरणांविषयी सध्या अमेरिकेसह जगभरात चर्चा सुरू आहे आणि त्याच्याविषयी बऱ्यापैकी नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते आहे. युक्रेन युद्धामध्ये रशियाच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूनं आणि विशेषतः युरोपच्या बाजूनं सर्व जगानं उभं राहावं यासाठी बायडेन आणि अमेरिका प्रयत्न करत होती. त्याला अर्थातच भारतानं काही प्रतिसाद दिलेला नाही. भारताची यातली भूमिका ही बघ्याची जरी नसली तरी थेट कुठेही हस्तक्षेप असा आपण केलेला नाही. अशा वेगवेगळ्या धोरणांमुळे, म्हणजे आता हा ताजा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशा काही धोरणांमुळे विशेषतः बायडेन यांच्या धोरणाविषयी, आणि अर्थात हे फक्त भारत म्हणून नव्हे तर विशेषतः चीनबाबत बायडेन यांच्या सरकारने जी काही धोरणं आतापर्यंत घेतलेली आहेत तर त्या धोरणाविषयी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट आहे आणि तो आता वाढतो आहे. त्याचं एक तात्कालिक कारण आता असं आहे की सौदी अरेबियानं, विशेषतः सौदी अरेबिया असेल किंवा ओपेक देश असतील, तर त्यांनी तेल उत्पादनासंदर्भात म्हणजे ते कपात करण्यासंदर्भात जे धोरण घेतलं तर त्या धोरणाविषयी सुद्धा मोठी नाराजी आहे. सौदी अरेबिया हा खरं तर अमेरिकेचा अंकित देश मानला जातो, तर सौदी अरेबियाने बायडेन यांच्या सूचनेनंतर सुद्धा एकदम टोकाची किंवा विरोधातली भूमिका कशी घेतली असा विषय चर्चेत येतो. पण मित्रांनो, हे काही आज घडलंय किंवा सौदी अरेबिया अचानक आता काहीतरी करतंय असं आपण समजायचं काही कारण नाही. ज्या वेळेला डेमोक्रेटिक पक्षाचे नेते बराक ओबामा 2008 ते 2014 या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर त्याही वेळेला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचे संबंध हे कायम हे असे चढ उताराचे राहिलेले आपल्याला दिसून येतील. विशेषतः अध्यक्षपदाची पहिली टर्म संपता आणि पुढे ओबामांनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या, म्हणजे घोषणा केल्या आणि त्यातल्या काही अंमलात आणल्या. त्यापैकी सगळ्यात पहिली जी घोषणा होती ती इराण बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल असं त्यांनी थेट सांगितलं आणि त्याची बॅकडोर डिप्लोमसी सुरू होती. आणि ती घोषणा झाल्यानंतर पुढच्या सगळ्या काळामध्ये म्हणजे न्यूक्लिअर ॲसेट्स सगळे जे इराणचे आहेत तर त्याच्यावरचे निर्बंध मागे घेणं असेल किंवा त्याची पाहणी जी रिगरसली करण्याची धोरणं आखली जात होती तर त्याला विराम देणं असेल, तर अशा काही घडामोडी, तर याच्यामुळे सौदी अरेबिया आणि अर्थात त्याच्या गटातले सगळे जे अरब देश आहेत त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी होती. आणि दुसरी घोषणा होती ती अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य मागे घेणं. अर्थात अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणं हे आपल्या दृष्टीनं दिसतं, त्याहीपेक्षा त्याचे काही वेगळे अर्थ अन्वयार्थ होते. शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये अमेरिका हा एकच महासत्ता राहिला होता, पण 2008च्या सबप्राईम घोटाळ्यानंतर अमेरिकेच्या अर्थकारणाला जो फटका बसला तर त्यातून अमेरिकी उद्योग विश्व आणि अर्थविश्व एकूणच सावरण्यासाठी काही प्रयत्न करणं अत्यावश्यक होतं. त्याचाही भाग एक म्हणजे आर्थिक काय याला कंपल्शन्स म्हणतात, त्यातून तो घेतलेला निर्णय असा जरी सांगितला गेला तरी तेवढं एकच कारण मुळात राहिलं नाही. आणि इराण बरोबरचे संबंध सुधारणं हा सौदी अरेबियाला विश्वासात न घेता ओबामांनी केलेली घोषणा, त्याच्यामुळे हा मोठ्या प्रमाणावरती सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांमध्ये आणि तिथल्या धोरणकर्त्यांमध्ये अमेरिकेविषयी नाराजी होती. ओबामांनी तो निर्णय घेतला त्याही वेळेला एक भाग असा होता की अरब जग असेल किंवा मुस्लिम जगामध्ये अमेरिकेबाबतचा रोष वाढतोय, तो कमी करण्यासाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय असंही सांगितलं जात होतं. परंतु या निर्णयामुळे असा कुठलाही रोष कमी झाला असं काही दिसलं नाही. हा बॅकड्रॉप मी तुम्हाला असं सांगतोय की ओबामाही डेमोक्रेटिक पक्षाचे होते आणि बायडेनही डेमोक्रेटिक पक्षाचेच आहेत आणि ओबामांच्या हाताखाली बायडेननी काम केलेलं आहे. आता अमेरिकेत चर्चा अशी आहे की बायडेन जरी अध्यक्ष असतील तरी हिलरी क्लिंटन आणि ओबामा हे मागे बसून सगळी धोरणं आखतायत आणि ती चालवतायत अशी एक चर्चा ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे.
आता झालंय काय की सौदी अरेबियानी विशेषतः तेल उत्पादन कमी केलंय आणि सौदी अरेबिया पाठोपाठ काही अन्य देशांनी सुद्धा हे तेल उत्पादन कमी केल्यामुळे अमेरिकेला होणारा तेल पुरवठा म्हणजे आता जरी अमेरिकेत तेल असेल तरी भविष्यातली गरज म्हणून सुद्धा अमेरिका बघत असते, तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आता म्हणजे परिणाम होणार आहे. आणि तो परिणाम झाला तर अमेरिकेतलं अर्थकारण आणि अर्थकारणापाठोपाठ समाजकारण याच्यामध्ये मोठी एक अनरेस्ट तयार होणार आहे. तो अनरेस्ट आता मुळात दिसतोच आहे. दुसरा एक महत्वाचा भाग की ट्रम्प आले आणि ट्रम्प यांची धोरणं, आता ते नेहमी सांगितलं जाते की हडेल हप्पी किंवा हे, परंतु एक वेगळा भाग मला या निमित्ताने सांगायचा आहे. तो असा की ट्रम्प हे स्वतः एक उद्योगपती होते. आता त्यांच्या उद्योगाची शैली कशी होती वगैरे 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 याच्याविषयी चर्चा होऊच शकते, पण बेसिक एक भाग लक्षात घेतला पाहिजे की ते स्वतः एक उद्योगपती होते. त्यामुळे उद्योग विश्वाच्या नेमक्या गरजा काय असतात याची त्यांना अतिशय उत्तम जाणीव होती आणि त्या जाणीवेतूनच त्यांनी अमेरिका फर्स्ट म्हणजे देशातलं अमेरिकेतलं जे उद्योग विश्व आहे त्या उद्योग विश्वाला सावरण्यासाठी त्यांनी घातलेली ती साध होती आणि त्याला अमेरिकेतल्या उद्योग विश्वाने बऱ्यापैकी पाठिंबाही दिला. आणि आपण बघितलं असेल तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था जशी कशी का असेल आपण रुळावर येण्याची चिन्ह दिसत होती. बायडेन हे तसे काही उद्योगपती आहेत वगैरे असा काही भाग नाही. त्यामुळे हा जो एक तफावत त्यातली या धोरणं आणण्यामधली तफावत ही या दोन नेतृत्वातल्या मानसिकतेत आहे. त्यामुळे त्याही दृष्टीनं या घडामोडी आपण थोड्या विश्लेषण वेगळ्या पद्धतीनं करू शकतो. या निमित्ताने मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे ती अशी आहे की गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे ओबामांच्या पहिल्या काळापासूनच आपण जर व्यवस्थित बातम्या जरी बघितल्या, घटना त्यांचा धांडोळा घेतला आणि बातम्या जरी बघितल्या तरी असं लक्षात येईल की एक अमेरिकी डीप स्टेट म्हणजे अमेरिकेचे धोरणकर्ते जे आहेत ते अमेरिकेचे धोरणकर्ते आणि अमेरिकेचे नेतृत्व यांच्या दृष्टिकोनात बेसिकली अंतर पडत जाताना आपल्याला दिसून येते. ते ओबामांच्या दुसऱ्या म्हणजे मी जसं इराणचं तुम्हाला एक उदाहरण दिलं की त्यांनी ही घोषणा केली, त्याही वेळेला पेंटॅगॉन असेल किंवा अमेरिकेतले काही उद्योगपती असतील तर त्यांनी मात्र सौदी अरेबियाची पाठराखण केली होती आणि त्याच वेळेला ओबामा किंवा डेमोक्रेटिक पक्ष किंवा असे हे इराणची पाठराखण करताना दिसत होते. त्यामुळे ही तफावत पण अर्थात ती फार मोठ्या प्रमाणावरती पुढे आली असं झालं नाही. अफगाणिस्तानातून माघार घ्यायची आहे आणि आम्ही त्याचा कालबद्ध कार्यक्रम आखू असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी त्याचा एक रिव्हर्स इम्पॅक्ट आपण ज्याला म्हणू तो अमेरिकेतला जो शस्त्रास्त्र निर्मिती उद्योग सगळा जो आहे तर त्याच्यामध्ये तो एक वेगळा संदेश गेला आणि अमेरिकी धोरणकर्त्यांना या स्वरूपाचे निर्णय हे आधी होऊन त्याचं काही ना काहीतरी एक व्हावं म्हणजे बॅकलॅश येऊ शकतो किंवा उद्योगांना फटका बसू शकतो, तो भरून काढण्यासाठी म्हणून जो स्पेस लागतो तो स्पेस त्यावेळेला मिळाला की नाही अशी शंका यावी असं हे होतं. आणि आत्ता पुन्हा अमेरिका त्याच जंक्शनवर आहे. जसं मगाशी मी म्हणलं की ट्रम्प यांची धोरणं ते अचानक घोषित करायचे, ते तिथल्या लोकांनाही ते बऱ्याचदा कळायचं नाही. म्हणजे उत्तर कोरियाचे प्रमुख असतील किम जोंग उन यांना मी भेटायला चाललोय असं ते घोषणा करायचे, पण त्यांच्या या धसमुसळेपणात सुद्धा काही गोष्टी अमेरिकेसाठी फलदायी ठरल्या. त्या बेसिकली मुद्दा असा आहे की दक्षिण चीन समुद्र असेल किंवा पॅसिफिकमध्ये चीन ज्या पद्धतीनं आरेरावी करत होता एकदम त्यांनी उत्तर कोरियाशी चर्चेचीच भूमिका घेतल्यामुळे चीनला बॅकफूटवर जावं लागलं. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणजे ओबामांच्या दुसऱ्या कालखंडामध्ये चीनवरती प्रेशर येत होतं परंतु ते कमी होतं. ट्रम्प आल्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणावरती चीनला दाबायला सुरुवात केलेली होती. चीनी उद्योगपती असतील किंवा चीनचं वाढतं अर्थ राजकीय हे असेल जगभरातलं तर त्याला थेट आव्हान देणं आणि चीनला रोखण्यासाठी ज्या काही भूमिका घेता येणं शक्य आहे त्या घेण्याची आणि त्यांनी हिरिरीने भूमिका आणि आक्रमकपणे ते पुढे येत होते. त्यांचे रशियाबरोबरचे संबंध हा एक वेगळाच विषय आहे, परंतु पुतीन यांच्याबरोबर त्यांनी काही संघर्ष घेतला किंवा केला असं काही बेसिकली झालं नाही. आणि त्यांचीही मुळात ही एक भूमिका होतीच की जगानं जगाचं बघावं, अमेरिका आधी आपलं पहिलं बघेल. पण ते मागं येत असताना सुद्धा अमेरिकी अर्थकारणाला फटका बसेल अशी धोरणं मात्र त्यांनी काही फार घेतली असं दिसत नाही. त्यांचे अँजेला मर्केल यांच्याबरोबरचे वाद असतील पण हे वाद किंवा हे राजकीय पटलावरती जरी असले तरी त्यांनी अमेरिकेच्या अर्थकारणाला धक्का बसला असं झालं नाही. पण आत्ता बायडेन यांच्या काळामध्ये शी जिनपिंग हे ज्या पद्धतीनं चीनी धोरणं जगभरात रेटतायत
आणि त्याला बायडेन यांचं सरकार किंवा यांचा अध्यक्ष बायडेन असतील किंवा त्यांचं सरकार असेल ते चीनला थोपवू शकत नाहीये असं चित्र अमेरिकी समाज जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षी अमेरिकेत ज्या काही अध्यक्षपदासाठीच्या प्रायमरीज सुरू होतील त्याची खडाखडी आत्ताच अमेरिकेत सुरू झालेली आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्याच एक नेत्या आणि मागच्या वेळेला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या उतरल्या होत्या त्या तुलसी गॅबार्ड यांनी गेल्या आठवड्यातच डेमोक्रेटिक पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि त्या जाहीरपणे बायडेन यांच्या सरकारच्या धोरणांवरती प्रचंड प्रमाणात टीका करतायत. आता त्या एकच नाहीत, डेमोक्रेटिक पक्षात सुद्धा अशा स्वरूपाचे आवाज उठतायत. केंटुकी आणि अजून 3 राज्यांच्या सिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि ती पुढच्या काळात होतच जाणार आहे. त्यामुळे बायडेन यांचं नेतृत्व हे डेमोक्रेटिक पक्षासाठी सध्या डोकेदुखी ठरते आहे. अमेरिकी अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर अल्पावधीत त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला असं यापूर्वीच्या काळात फार मोठ्या प्रमाणावरती कधी घडलं असं दिसलं नाही. बायडेन यांच्या आत्ताच्या काळामध्ये विशेषतः हे मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगतो. म्हणजे अमेरिकेला F-16 द्यायचा त्यांनी निर्णय घेतला आणि भारताची कोंडी करण्यासाठी भारतीय मालावरती कर लादणं किंवा अशा स्वरूपाच्या काही अमेरिका हे यापूर्वी पण करत आलेली आहे आणि भारताचं नेतृत्व असेल किंवा धोरणं असतील म्हणजे विशेषतः युक्रेन संदर्भातल्या घेतलेल्या धोरणांवरून भारताला एकाकी पाडण्याचे प्रयत्न त्यांनी केल्यानंतर भारतानं किंवा मोदी सरकारनं ज्या गतीनं हालचाली केल्या त्यानंतर लगेचच बायडेन यांना माघार घ्यावी लागली आणि पाकिस्तान हाच धोकादायक देश आहे असं वक्तव्य त्यांना करावं लागलं. अर्थात पाकिस्तानला F-16 देण्यासंदर्भातला निर्णय अमेरिकेनं घेतलेला आहे. सिनेटमध्ये त्यावरती कसलीही चर्चा किंवा त्याला विरोध न होता आता निर्णय झाला आणि पाकिस्तानला ते मिळालं. याच्यात खूप अंतर असणार आहे परंतु हा निर्णय झालेला आहे. पण जाहीर मंचावरती अध्यक्षांना आपल्याच भूमिका किंवा आपलेच शब्द गिळावे लागणं हे असं यापूर्वी अमेरिकेत फारसं कधी लोकांना पाहायला मिळालं नव्हतं, जगाला बघायला मिळालं नव्हतं. ते आता या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या येत्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बायडेन आणि डेमोक्रेटिक पक्षाची धोरणं याच्यावरती सातत्यानं मोठ्या प्रमाणावरती टीका होणार याची पडघम आता अमेरिकेत वाजायला लागलेली आहे. पण पश्चिम आशिया विशेषतः अमेरिकेसाठी अतिशय डोकेदुखी ठरणार आहे. त्याची चुणूक ही तुलसी गॅबार्ड असतील किंवा अन्य काही डेमोक्रेटिक नेते असतील त्यांनी ज्या स्वरूपाची टीका सुरू केलेली आहे त्याच्यातून दिसून येते आहे. आणि सौदी अरेबियानी म्हणजे पहिल्यांदाच इतक्या जाहीरपणे अमेरिकी अध्यक्षाचा शब्द मोडून तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आखाती देश हा जागतिक राजकारणाच्या पटलावरती प्रमुख घटक ठरणार आहे हे दिसतं आहे. मात्र येत्या काळामध्ये इराण आणि सौदी अरेबिया असा संघर्ष आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण अमेरिकेच्या ध्येय धोरणांविषयी इराणही नाराज आहे आणि आता सौदी अरेबिया सुद्धा नाराज आहे. आणि या पार्श्वभूमीवरती भारतानं घेतलेली जी भूमिका म्हणजे पश्चिम आशियाची जी आहे, एकीकडे आपण इराण किंवा इराणच्या बाजूनं असलेले मुस्लिम देश असतील किंवा अरब देश असतील किंवा सौदी अरेबिया आणि त्याच्या गटातले अरब आणि मुस्लिम देश असतील तर या दोन्हींशीही अतिशय उत्तम संबंध भारताने राखलेले आहेत. सौदी अरेबिया बरोबरच्या आर्थिक घडामोडी म्हणजे त्या पार्श्वभूमीवरती बघता आपण गेल्या आठवड्यात एक करार केलेला आहे. तो सौदी अरेबिया बरोबरचा आता जो काही व्यापार आपला होईल तो रुपयामध्ये करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि सौदी अरेबियानी त्याला मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ उद्याच्या उद्या लगेच ते सुरू होणार आहे असं नाही, परंतु अमेरिकी डॉलरला काही शह देण्यासाठी जगभरात जे प्रयत्न सुरू झालेत त्यात भारतानं घेतलेली ही मोठी उडी आहे. सौदी अरेबिया पाठोपाठ अन्यही देशांबरोबर आपण याच स्वरूपाचे करार पुढच्या काळात करताना दिसू आणि बायडेन यांच्या धोरणाला किंवा त्यांच्या भूमिकेला दिलेला हा एक शह म्हणूनही अमेरिकेत बघितलं जात आहे. त्यामुळे येत्या कालखंडामध्ये फक्त राजकीय असं नव्हे तर या करन्सी वॉर हे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसणार आहे आणि या सगळ्याचे परिणाम हे अमेरिकेच्या
2024 मध्ये म्हणजे 2023च्या शेवटी म्हणजे नोव्हेंबरमध्ये होणारी जी निवडणूक आहे अध्यक्षपदाची, त्याच्यामध्ये आपल्याला हे परावर्तित होताना दिसणार आहेत. तुर्तास इतकंच मित्रांनो. माझं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण आवर्जून सांगा. धन्यवाद.